घेतलेल्या बघा त्या शेवटच्या कडव्यात कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा शांती खांब आहे, आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. जरा आवडलं तर टाळी वाजवत जा. हा, आणि वारकरी एक असा संप्रदाय आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी एका ना मुलाचं नाव ठेवलं ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञानच देव. पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी गहन ज्ञान, ज्ञानावनी ध्यान विशेषजी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्या लेके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञानदेव ज्ञानच देव. ज्ञानच देव, ज्ञानच देव. तिथंच उलट फिरा 18वा अध्याय. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं संत आहे तिथं विवेक आहे, जिथं दया आहे तिथं धर्म आहे, जिथं सुमन आहे तिथं वन आहे, जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे, जिथं राव आहे तिथं कटक आहे, जिथं सज्जन आहे तिथं स्वैरिक आहे, जिथं वन आहे तिथं आग आहे, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे, आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन आहे. तिथंच आत्मदर्शन आहे. कीर्तनाला सुरुवात करायची त्याआधी कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्र्यवानी बसायचं नाही. ते तोंड सोडून द्या, डोक्याला हात लावून दाढीला हात लावून तंगड्यावर करंगुडी फाकवा यायचं नाही. यायचंच नाही. लांब उभं राहायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर पण भामटेवणी आपले कीर्तन. अहो इथं येऊन असं बसवतोय आणि तसंच मी ह्याला मग आपल्या कीर्तनाला भामटेवानी बसायचं नाही. आणि आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोला जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. मी गेल्यावर कानायचं नाही. आपल्याला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटा ना, माझा काही संबंध आला. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? अरे आम्ही कीर्तनकार नाहीत, आम्ही पांडुरंगाचे निरोप पोहोचवणारे गडी आहे. आम्ही कीर्तनकार नाहीत. कंबर आम्ही बांधायचं, फेटा आम्ही बांधायचा. कीर्तन जशी तो बुद्धी देईल तसं कीर्तन. हा, म्हणून चिंता बिंता करायची नाही. बरं चिंता करायला आपल्या हातात काय नाही तर चिंता करून करायचं काय? बरं काय आपल्या हातात आहे? अहो हसत खेळायचं जगायचं, राहायचं तरी किती दिवस आहे? हसत खेळ जगायचं. आणि हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असते, लय धोकादायक. हो, जी माणसं मोठ्याने बोलतात त्यातून बाहेरून निर्मळ असतात, पण जे हळूच बोलतात लफडेबाज असते. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शांगा कमी असते. असंच हसणे ईश्वराने दिलेली देणगी. हसलं पाहिजे. काही माणसं इतकी दरिद्री आहेत महाराज, कानात ते पण हसत नाही. काय दरिद्री आहेत, कानात त्यांना इंजेक्शन दिलं हसायचं, कानात ते पण हसत नाही. असं. आणि आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान, सगळ्यात मोठा, कॅमेरावाला आपल्याला हस म्हणतोय. ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माईल, त्या दिवशी आपण फाशी घ्यायची. काय आवडते आपल्याला म्हणते स्माईल, आपण व्हायचं हे हे हे. असंच हसणं ईश्वराने दिलेली देणगी आहे. हसलं पाहिजे. आणि चिंता बिंता करायची नाही, कारण चिंता करायला आपल्या हातात काही नाही तर चिंता करून काही उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही, आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2. शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3. दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4. ईश्वरासारखा बाप सगळं मिळेल. आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही. 2. शरीराची इंद्रिय पुन्हा नाही. केस पिकली ना पिकली दररोज काळी कर, पहिली नाहीत. बरं ही तुम्ही केस काळी का करता बरं?
महिला मंडळ तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता? बरं असं कधी झालंय का बस साऱ्या माणसांपैकी एखाद्याला आलाय का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू? नाही, मग हाताना झटे करता कशाला व तुम्ही? 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. आई बापांवरती भाषण नका करू, आई बापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू, आई बाप सांभाळायला शिक. अरे ज्याचं शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच आई वृद्धाश्रमात आहे आणि तो आईची माहिती सांगितो रडू 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 आईची माहिती सांगितो. आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा, शेतकऱ्याचे आईबाप अजून वृद्धाश्रमात नाहीत. पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्धी कमी आहेत त्यांचेच आई वडील जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात. दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळी एकाला चेन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत आहे तिकडं, ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहे? हे तिचे वडील आहे. अरे तोही त्यांना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळितो? ज्ञान त्याचा बळी दिल्यावर तो पूल तरी टिकल. आई रे बैमान दुनिया, 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 आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने. औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे हो, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने. हिजड़ा का बहुमान, हिजड़ा का बहुमान, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आणि लोक म्हणतात जग सुधारलंय. अरे काय डोंबलं सुधारलंय? अहो धोतर गेला आणि पैजामा आला, पैजामा गेला आणि जीन्स आली, जीन्स गेली आणि बरमोड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारली लोक? काय आता इथवर तर आलंय, अजून इथभर वर सरकलं म्हणजे आला महात्मा. चिंताच करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही, चिंता करून काही उपयोग नाही. आता कीर्तनाला सुरुवात झाली, आता फक्त पटापटा बोलत जायचं. बोललं तर कीर्तन कळत नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसायचं नाही. आता फक्त पटापटा बोलत जायचं. आता मी तुमच्या पुढे 3 प्रश्न मांडतो. आपल्याला देव पाहायचा आहे, आपल्याला देव व्हायचं आहे का आपण देवाचा अंश आहे? आपण देवाचा अंश आहे. पुरावा ममाई वंश जीव लोके जीव भूत सनातन मन शस्त्रानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. आता आपण सगळी जर भगवंताचा अंश आहोत तर आपला बाप जर विचारलं तर जम्बू नावाच्या द्वीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे. जम्मू या दीपामध्ये एक पंढरपूर गाव, जम्मू या दीपामध्ये
नावाच्या दीपाला पंढरपूर नावाचं गाव आहे, तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे. आणि तो विठू नावाचा पाटील आपला आई नाही, बाप नाही, माई बाप, म्हणजे आई तोच आहे आणि बापही तोच आहे. आता तो विठू नावाचा पाटील जर आपला माईबाप आहेत, आपण जर त्याची लेकरं आहोत, आपण त्याची लेकरं नाही, आपण त्याचा अंशच आहोत, तर आपण देव का नाही? खाजवा डोका. आता तो विठू नावाचा पाटील जर आपला माईबाप आहेत, आपण जर त्याची लेकरं आहोत, तर आपण देव का नाही? तर उत्तर आहे आपल्याला आपण देव आहोत याचं ज्ञान नाही. आता आपल्याला गरज कशाची आली? तुम्ही आजारी का काही? आता आपल्याला गरज कशाची आली? बोला जा, गरज कशाची आली? ज्ञानाची. ज्ञान आलं का आपण देव होणार. आता देव का नाही? तर ज्ञान नाही. आणि आज सगळ्या लोकांकडं नेमकं ज्ञान नाही. सगळ्या लोकांकडं गाडी बंगला पैसा, इतका पैसा आहे लोकांकडं, 10वेला पेटवलं तर श्राद्धापर्यंत दूर निघाल. पैसा आहे, ज्ञान नाही. पटकन महिला मंडळ, एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात? 24 धरा, दर तासाला एक, नुसती नेसतच राहा. मग तुम्हाला कपाटभर साड्या ठेवायची गरज काय? तुम्हाला गॅरंटी आहे का सगळ्या फाटेपर्यंत तुम्ही राहशाल? नाही. मग आपल्याला साड्या किती असाव्यात एवढं सुद्धा महिलांना ज्ञान नाही. अहो एकच मुलगा आहे तुम्हाला, मग तुम्हाला 27 खोल्यांचा बंगला बांधायची गरज काय? तुम्हाला का 26 सोना आणायच्या आहे का प्रत्येक बेडरूम मध्ये एक? नाही. मग आपल्या पोऱ्याला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान नाही. अहो ज्ञानच नाही ना. ज्ञान नाही. अहो दोघा जणांची मारामारी झाली, दोघही पोलीस स्टेशनला गेले, पोलिसांना दोघांच्या 2-2 कानफटी ठेवून दिल्या, दोघांकडून 50-50 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. आता एक कानफटीत केवढ्याला पडली? 50. तरी तो म्हणला 50 घालवले, पण त्याची मग काय नाही. अहो ज्ञानच नाही ना. ज्ञान नाही. मग आपल्याला देव व्हायचा नाही, आपल्याला देव व्हायचा आहे. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. मग ज्ञान तुम्ही म्हणाले शाळेतलं ज्ञान हे सोडून द्या, एम ए सोडून द्या. एम.ए. ज्युनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MBA, BN, DED, BEd, आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि F1, S1, M.Tech, B.Tech, डेअरिंग डिप्लोमा, टर्नर, फिटर, वेल्डर, मेकॅनिक इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट, सेट, फार्मसी, ॲग्री, MBA, BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ. आता तर एक नवीनच तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ.